2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे ही. त्या दोघांचं ब्रेकअप झालं होतं. त्याला नोकरी लागायला तरी अजून बराचसा वेळ होता. पण ती थांबायला तयार नव्हती. शेवटी त्याला सोडून ती निघून गेली आणि तो सतत तिला आठवून रडत राहायचा. प्रेम, विश्वास आणि भावना यावरचा विश्वास उडून गेला होता त्याचा. त्या गोष्टीला साधारणपणे 2 वर्षे झाले असेल. पण त्याने मात्र लग्न न करण्याचा निर्णय घेतला आहे. घरचे तर नेहमी मागे लागून राहायचे, पण हा नेहमी टाळाटाळ करत राहायचा. पण एकदा त्याची आई त्याला न विचारताच मुलीकडच्यांना बोलावली होती. तो नेहमीप्रमाणे ऑफिसमधलं काम आपटून घरी आला. सगळेजण हॉलमध्ये बसले होते. सगळे समोर असल्यामुळे तो काही न बोलता गप्प बसतो. मुलीकडे तर त्याला पाहण्याची इच्छा नव्हती, पण सगळे घरातले आग्रह करतात म्हणून तो नाईलाजाने तो तिला पाहतो आणि तिच्याशी बोलण्यासाठी त्याला बाहेर घेऊन जाण्याचा आग्रह करतात. दुसऱ्या दिवशी भेटण्याची दिवस ठरतो. त्या दिवशी कसा तरी करून तो तिला नकार द्यायचा हाच विचार करत असतो. मग तो रात्रभर हाच विचार करून झोपतो. नेहमीप्रमाणे तो ऑफिसला जायला निघतो. मग काय दुसऱ्या दिवशी ते भेटतात. संध्याकाळचे 5 वाजलेले असतात. तेवढ्यात त्याला पुन्हा ऑफिसमधून फोन येतो. तसाही त्याला तिला नकार द्यायचा असतो म्हणून, आणि त्याला तिच्याशी बोलायची सुद्धा इच्छा नसते. म्हणून तो नाईलाजाने तिला बोलतो, मला ऑफिसमध्ये जरा थोडा वेळ काम आहे. तुझी जर हरकत नसेल तर आपण जाऊया का? ती ठीक आहे म्हणते. मग दोघे मिळून एक टॅक्सी करतात. त्यात बसून ते ऑफिसला जातात. कारमध्ये पूर्ण वेळ शांत होते दोघे. कोणीच काही बोलत नाही. थोडा वेळ जातो. मग ऑफिस येतं. ते बिल्डिंगजवळ येतात. दोघे उतरतात कारमधून. तो तिला म्हणतो, वर चल तू पण. ती म्हणते, उगीच ऑफिसमधले लोक गैरसमज करतील. तशी मी इथे थांबते खाली. तू ये जाऊन लवकर काम आवरून ये. ती तसं म्हटली म्हणून तो तिला तिथेच खाली सोडून ऑफिसमध्ये जातो. तो नेहमीप्रमाणे त्याचं काम करत असतो. त्याचे साहेब, मेन सर त्याला बोलवतात. तो काम सोडून तिथे सरांना भेटायला जातो. त्याचे सर त्याच्या हातात प्रमोशन लेटर देतात आणि त्याला बाहेर देशात जाण्याची संधी पण असते, वर्ल्ड टूर. तो आज खूप खुश असतो. पण त्याचे साहेब त्याला म्हणतात की तू मला आज आत्ताच्या आत्ता एक छान प्रेझेंटेशन तयार करून द्यायची आहे. मला ते लवकरात लवकर त्यांना सेंड करायचं आहे. आपल्याकडे फार कमी वेळ आहे, सो लवकर. ओके सर म्हणून तो तिथून निघतो. कामाला लागतो. ती खाली वाट बघत असते याचा तो पूर्णपणे विसरून जातो. आणि हो, कामाच्या गडबडीत त्याला आठवण नसते. 6 वाजतात, नंतर 7-8 वाजतात. फायनली त्याचं प्रेझेंटेशन तयार होतं. तो जातो साहेबांना द्यायला. ते पण याच कामं पाहून, प्रेझेंटेशन फाईल्स पाहून खूप खुश होतात. साहेब म्हणाले, जा आता घरी जा आणि तुझ्या घरच्यांना पण ही आनंदाची बातमी दे. तेही तुझी वाट बघत असतील ना. सो तो ठीक आहे म्हणून घरी जाण्यासाठी निघतो. तसं त्याला अचानक आठवतं की तो तिला खाली सोडून आलेला असतो आणि तो या प्रेझेंटेशनमुळे विसरून गेला होता. ती गेली असेल निघून म्हणून असंही त्याला वाटतं की, पण जर ती थांबली असेल तर. तो लगेच तिथून निघून येतो. त्याचं मन आज खूपच अस्वस्थ असतं, त्याचं तिचा विचार करत. तो गेट बाहेर येऊन पाहतो तर काय, ती असते एका आडोशाला उभी राहिली. तेव्हा तिला असं पाहून त्याला काय बोलावं हे सुचत नसतं. तो तिच्या जवळ जाऊन बोलतो, सॉरी गं, मी खरंच कामाच्या बाबतीत विसरून गेलो होतो. मला वाटलं होतं की तू गेली असेल, पण तू गेली का नाहीस? मला फोन तरी करायचा निदान. ती म्हणते, अरे तूच जाताना बोलला होता की थोडा वेळ काम आहे म्हणून. मग मला वाटलं की तू येशील लगेच. आणि हो, फोन करायला तुझा नंबर आहे का माझ्याकडे? नाही ना. मग मी कसा करू फोन तुला? मग मला विचार आलं की मनात की तुझा नंबर मी तुझ्या बाबांकडून विचारून घ्यावा. पण मग घरी गेलो की तुलाच ओरडणार ना म्हणून. आणि मग माझ्या घरच्यांना विचारलं तर ते उगाच तुझ्याविषयी गैरसमज झाला असता असे मला वाटत होते. वरती जावं वाटलं, पण परत ऑफिसमध्ये तुला उगाच माझ्यामुळे डिस्टर्ब होईल म्हणून मी नाही आले. आणि तू बोलला होतास ना येतो म्हणून. तिच्या अशा बोलण्याने खरं तर त्याला काय बोलावं हेच समजत नाही. पण तिचं मन आवडलं होतं त्याला. तो म्हणाला, मला तू खूप आवडली आहे. ती त्याच्या अशा बोलण्यावर ती त्याला म्हणते. ती, अरे पण असं अचानक? आपण अजून काही बोललो पण नाही. तू ओळखत नाही तरी नाही मला नीट. तसेच लगेच असं ठरवायचं कारण? तो, हो कारण आहे ना. पण मला एक सांगायचं आहे तुला. मी एका मुलीवर प्रेम करत होतो. तीही करत होती. पण लग्नासाठी ती तयार नव्हती. तिला माझ्यासोबत माझे पैसे, नाव, प्रसिद्ध हे हवं होतं. पण तेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं. मी तिला थोडा वेळ मागितला, पण ही ते द्यायला तयार नव्हती. शेवटी गेली ती सोडून मला. त्यानंतर मला प्रेम आणि विश्वास या सर्व गोष्टी निरर्थक वाटू लागले. म्हणून मी नेहमी लग्नाला टाळाटाळ करायचो. तुलाही नकार द्यायचा ठरवलं होतं मी खूप आधीच. परंतु आज जे झालं त्याने माझे डोळे उघडले. जिच्यावर मी प्रेम करत होतो तसं तिनं मला कधीच वेळ दिलाच नाही. आणि तू आज माझा एका तू इतका वेळ थांबलीस माझ्यासाठी आणि मी विसरलो होतो हे ऐकूनसुद्धा तू मला या वेळेस समजून घेतलंस. इतकं छान. कदाचित प्रेम होण्याला अजून वेळ असेल आपल्यात, हो ना? तुला काय वाटतं?
पण मला तुझा स्वभाव फार आवडला. हे एक पुरेसा आहे आपल्या सुंदर संसारासाठी. हो ना, जर तुलाही मी आवडलो असेल तर सांग, तो तिच्या डोळ्यात पाहत म्हणतो. ती हळूच नजर खाली घेते. त्याला तिचा उत्तर समजतं. तो आईला फोन करतो आणि म्हणतो, आई, मला मुलगी पसंत आहे. मी तयार आहे हिच्याशी लग्न करायला. हे ऐकून आई खूप खुश होतात व घरात सगळ्यांना खुश